हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आय लुक सीरीजमधला तिसरा आय लुक बघणार। अगदी सोपा सिंपल असा हा आजचा आय लुक असणार आहे फॉर बिगिनर्ससाठी। आणि मी आज दाखवणार आहे तुम्हाला स्मोकी आय लुक फॉर बिगिनर्स। तर या आय लुक ट्युटोरियलला सुरुवात करूया। तर स्टेप बाय स्टेप पाहूया। स्टेप नंबर 1, अप्लाय कन्सिलर अँड सेट विथ द कॉम्पॅक्ट पावडर। त्यासाठी मी टाटे शेपचं हे कन्सिलर यूज करणार आहे आणि सोबतच हे पॅकचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे टू सेट माय आयलिड। तर मी माझ्या आयलिडवर आता हे टाटेचं कन्सिलर अप्लाय करणार आहे आणि त्याला ब्लेंड करणार आहे। त्याला आपल्याला सेट करायचं आहे या कॉम्पॅक्ट पावडरने। तर मी अशा ब्लेंडरवर हे थोडं कॉम्पॅक्ट पावडर घेते आणि कन्सिलर यानी सेट करते। स्टेप 2, आय शॅडो ॲप्लिकेशन। त्यासाठी मी हे हुडा ब्युटीचं मर्क्युरी रेट्रोग्रेड पॅलेट घेतलेला आहे आणि असा हा फ्लफी ब्रश घेतलेला आहे। हुडा ब्युटीच्या पॅलेटमधला हा मोमेंटम शेड घेतलेला आहे। त्यासाठी असा हा फ्लफी ब्रश मी घेतलेला आहे, ब्लेंडिंग ब्रश। आउटर कॉर्नरवर प्लेस करायचा आणि टुवर्ड्स द क्रीज लाईनवर तो अप्लाय करायचा संपूर्ण। सेम पॅलेट मधला हा मी सेकंड शेड घेणार आहे। शेडचं नाव आहे कर्मा, तुम्ही बघू शकता इथे। आणि त्यासाठी पुन्हा सेमच ब्रश मी घेणार आहे। पुन्हा आउटर कॉर्नरवर प्लेस करून क्रीज लाईनवर इंटेन्सिफाय करायचं आहे, क्रीज लाईनकडे न्यायचं आहे। मला थोडं प्रिसाइज करायचं आहे, त्यामुळे मी यापेक्षा छोटा असा हा पेन्सिल ब्रश घेणार आहे आणि पुन्हा सेम कलर घेऊन शेड घेऊन क्रीज लाईनवर मी ब्लेंड करते आहे। आपल्याला आउटर कॉर्नर थोडे डार्क दाखवायचं आहे। सेम पॅलेट मधला मी हा हॉट मेस हा कलर घेणार आहे। त्यासाठी हा पेन्सिल ब्रश घेतला आहे। फक्त आउटर कॉर्नरवरच प्लेस करायचं आहे। सेम मोमेंटम जो शेड आपण स्टार्टिंगला घेतला होता आउटर कॉर्नरवर लावायला, तो सेम शेड आता आपल्याला पुन्हा सेम ब्रशवर घ्यायचा आहे, तो तुमच्या इनर कॉर्नरवर प्लेस करायचा आहे। शेड्स यूज केले होते ते व्यवस्थित ब्लेंड करायचे आहे। एक सिमलेस आणि छान कलर्सचं ट्रान्झिशन दिसलं पाहिजे। स्टेप 3, अप्लाइंग कोअल टू युअर वॉटर लाईन आणि लॅश लाईन। त्यासाठी मी ही TACची कोअल पेन्सिल घेतलेली आहे। आता आपल्याला ती आपल्या अगदी लॅश लाईनला अगदी जवळून लावायची आहे, अप्लाय करायची आहे। छान काजळ लावून घेतलाय। याला जास्त स्मच आपल्याला नको आहे, लिटिल स्मोकी हवा आहे, जो बिगिनर फ्रेंडली असला पाहिजे, म्हणून आपण त्याला जास्त स्मच करत नाही। कधी कधी ऑटोमॅटिकली ऑइल यायला लिड्स थोड्याशा ऑइली होतात, म्हणून काय करायचं, याला पुन्हा सेट करायचं। त्यासाठी मी सेम हुडा पॅलेटमधला हा थोडासा व्हर्टेक्स नावाचा ब्लॅक शेड घेते आहे आणि असा हा पेन्सिल ब्रश घेते आहे हे, आणि लॅश लाईनवर आपण अप्लाय केली होती त्यावर अप्लाय करते आहे। स्मच करायचं आहे, ब्लेंड करायचं आहे फॉर दॅट स्मोकी आय लुक। आता हा सेम कोहल आपल्याला लोअर वॉटर लाईनवर पण अप्लाय करायचा आहे। सेम हा छोट्या पेन्सिल ब्रशने पुन्हा ब्लेंड करायचं आहे। नाउ स्टेप नंबर 4, कर्लिंग युअर आयलॅशेस अँड अप्लाइंग मस्करा। त्यासाठी मी फॉरएव्हर 52चा मस्करा घेते अनबिलिव्हेबल आणि हा असं कर्लर घेते। आयलॅश कर्लरनी लॅश मी कर्ल करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला मस्करा लावायचा आहे, बोथ अप्पर अँड लोअर लॅशेस। आता मी सगळ्यात पहिले अप्पर आयलॅश ला लावते, अप्लाय करते। आणि आता आपल्याला लोअर लॅशेसला सुद्धा मस्करा अप्लाय करायचा आहे। कॅन यू सी?
नाउ स्टेप नंबर 5, क्लीन द आयब्रोज. आपले डोळ्याचे छान कलर शेड्स टाकल्यामुळे पॉप आउट व्हायला पाहिजे, छान दिसायला पाहिजे. त्यासाठी मी असा मिस क्लिअरची ही ब्राऊन पेन्सिल आहे, आयब्रो पेन्सिल. आता सगळ्यात पहिले मी आयब्रोज अशा ह्या स्पुलीनी कोम करून घेते. मिडल पासनं प्रोडक्ट फिल करते. व्यवस्थित कोम करून घ्यायचा आहे, म्हणजे जो आपण प्रोडक्ट यामध्ये प्लेस केला होता तो व्यवस्थित ब्लेंड होईल. आयब्रोजला आणखीन थोडं हायलाईट करायसाठी या सेम मर्क्युरी रेट्रोग्रेड पॅलेटमधला हा गोल्ड ग्लिच म्हणून शेड आहे. हा से या फ्लॅट जे इथे पॉइंट आलेला आहे त्या पॉइंटच्या अगदी खाली प्लेस करायचं आहे फक्त. अगदी कमी वेळेमध्ये होणारा हा बिगिनर फ्रेंडली, सिंपल आणि नॅचरल असा स्मोकी आय लुक आज मी तुम्हाला करून दाखवला आहे. तुम्ही बघू शकताय अगदी सिंपल पद्धतीने टेक्निक्स यूज करून आपण हा आजचा आय लुक सिरीजमधला तिसरा आय लुक कंप्लीट केलेला आहे. नॅचरल वाटणारा पण ओळखता न येणारा असा हा आय लुक आहे. आणि तुम्ही सुद्धा जर बिगिनर असाल किंवा नवीन मेकअप शिकत असाल किंवा मेकअप लवर्स असाल तर तुम्ही सुद्धा हा आय लुक ट्राय करू शकता. अगदी नॅचरल आणि सिमलेस असणारा हा आय लुक, बिगिनर फ्रेंडली आय लुक तुम्ही ट्राय करून पहा, रिक्रिएट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत. बाय बाय.